त्याहीपेक्षा मोठी बातमी आहे ती बीडमधून पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसतोय असं दिसतंय, कारण 33 पैकी 16 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे। स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत। धनंजयजी, काय प्रतिक्रिया आहे? फार छान वाटतंय आज। धनंजयजी, माझा आवाज येतोय? नक्कीच परळीच्या जनतेने एक फार मोठा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे दिलाय। हो, आम्ही गेली 5 वर्ष या ठिकाणी नगर परिषदेमध्ये अतिशय चांगलं काम केलं। बोला। आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री असताना फार भरीव निधी दादांनी या ठिकाणी दिला होता आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी परळीचा विकास करू शकलो आणि त्या विकासाच्या पाठीमागे या ठिकाणी कौल परळीच्या जनतेने दिलाय। एक नक्कीच गोष्ट आहे की या निवडणुकीमध्ये जनता भावनिक झाली नाही। अनेक मान्यवर या ठिकाणी सभेला आले, अगदी मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी सभेला आले आणि एवढी मोठी प्रतिष्ठा लावून सुद्धा परळीच्या जनतेने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे कौल दिल्याचं लक्षात येत आहे। पहिल्या 5 फेरीमध्ये 2800 मतांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी आमचा पुढे आहे आणि 16 नगरसेवक विजयी झाल्याचं या ठिकाणी आता निश्चित बातमी येते। आज एक नक्की आहे की परळीची जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभी राहते आणि आजचा हा विजय मी परळीच्या जनतेला या ठिकाणी समर्पित करणार आहे। परळीच्या जनतेने फार मोठ्या अवघड परिस्थितीमध्ये मला या ठिकाणी सांभाळलं, कारण आज 1 महिनाच झालं माझे वडील जाऊन आणि त्या परिस्थितीमध्ये आज वडिलकीचा आधार म्हणून परळीची जनता माझ्या पाठीमागे उभी राहिली आणि कितीही मोठे लोक, कितीही मोठी धनशक्ती जरी निवडणुकीत लावली तरीही जनशक्तीचा हा विजय परळीकरांनी करून दाखवला। पण धनंजयजी, याच्यात असं म्हटलं जातं की म्हणजे तुम्हाला अनेक प्रकारची कामं तुम्ही केली, पण सातत्यानं बीडच्या जनतेनं संमिश्र असाही कल दिलेला आहे परळीतल्या जनतेनं सुद्धा। तर आता तुमचं टार्गेट काय पुढच्या काही काळातलं? काय कामं राहिली होती आणि ती आता पूर्ण करायची आहेत तुम्हाला? नाही, मला एक प्रश्न तुमचा कळाला नाही की नेमका संमिश्र प्रतिसाद म्हणजे नेमका काय आपल्याकडे माहिती हे जर मला कळालं तर संमिश्र प्रतिसाद कसा हे जर मला आपल्याकडून कळालं तर मला आणखीन व्यवस्थित बोलता येईल माझ्याकडनं। नाही, यापूर्वी विभाजित राहिलंय। यापूर्वी एक हाती सत्ता राष्ट्रवादीला नव्हती, भाजपकडे काही जागा, राष्ट्रवादीकडे काही जागा। यावेळेला पहिल्यांदाच असं झालंय की एक हाती जवळपास तुमची सत्ता आहे। हो, ह्याचं कारण असं आहे की या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकीकडे एकटी लढली आणि भारतीय जनता पार्टी, रिपाई, शिवसेना, रासप हे एकत्रित युती करून लढले, महायुती करून। भाजपच्याच धनशक्तीवरती काँग्रेस सुद्धा उभी राहिली। भाजपच्याच धनशक्तीवर काँग्रेसनी एक गट फोडला काँग्रेसचा आणि तो फुटीर गट सुद्धा या ठिकाणी महाआघाडी म्हणून उभा केला। भाजपच्याच जनतेने, धनशक्तीने या ठिकाणी आणखीन एक आघाडी उभी राहिली। हे सर्वजण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतं काटावेत याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। तो परळीच्या जनतेच्या लक्षात आला आणि परळीने इमानदारीनं काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या पाठीमागे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे कौल दिला। आता याच्यात तुम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार, कारण मागच्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी भरपूर निधीही दिला। नाही, उलटा मुख्यमंत्र्यांनी निधी अडवला, आमच्या पालकमंत्र्यांनी निधी अडवला। शेवटी मला मुख्यमंत्र्याला उपोषणाची नोटीस मागच्या पावसाळी अधिवेशनात द्यावी लागली, तरीही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा निधी नगरपालिकेच्या हक्काचा तो आम्हाला दिला नाही। त्यामुळे आमची 8 महिने पाणी पुरवठ्याची स्कीम रखडली, त्यामुळे आमचे रस्त्याचे कामं रखडले। अनेक वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळालेले निधी सुद्धा या ठिकाणी अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा करून आम्हाला मिळू दिलेले नाहीत आणि याला कारण फक्त या भागाच्या लोकप्रतिनिधी आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री की ज्यांनी परळीच्या विकासासाठी खोडा घातला। धनंजयजी, भगवानगडावर मध्ये जे काही सगळं झालं होतं, त्याच्यासमोर जे काही सगळं पाहायला मिळालं होतं, त्याच्यानंतर आता जे चित्र दिसतंय, भरभरून तुम्हाला आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय लोकांनी, नेमका काय बदल झाला भगवानगडाच्या त्या शक्ती प्रदर्शनापासून तुमच्या या यशापर्यंत? एक लक्षात घ्या, भगवानगडावर कुठली काही निवडणूक झाली नव्हती।
तुम्ही भगवानगडाचा संदर्भ लावताय, त्या भगवानगडावर कुठली निवडणूक नव्हती. लोकसभा आणि विधानसभा या संबंध देशामध्ये एक परिवर्तनाची चळवळ चालू झाली होती, त्यावेळेस एक वेगळं वातावरण होतं. त्यातच या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झालं. जनता भावनिक होती, त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात झाला. पण त्याच्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेने मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये कौल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे उभं केल्याचा या ठिकाणी दिसतोय. धनंजयजी, थोडासा वेळ आमच्याबरोबर थांबा. आणखीन राम कदम आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार, आणि त्यांना तुमचं म्हणणं पटत नाही, मुख्यमंत्र्यांनी निधी दिला नाही, पालकमंत्री आडव्या आल्या निधी मिळण्यात वगैरे. राम कदमजी, काय सांगाल? आता तर मान्य आहे की पंकजाताईंना ठीक आहे, आता आकडे येतात समोर, पराभव झाला. नाही, कसं आहे की अजून पूर्ण निकाल स्पष्ट व्हायचे, तरी देखील आपण दाखवत आहात की 16 जागांवर राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि आधी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. धनंजय मुंडे जे आमचे मित्र आहेत, निश्चितपणे जर ह्या जागा निवडून आल्या असतील तर राजकारणामध्ये खुल्या दिलानं अभिनंदन केलं पाहिजे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण पूर्ण निकाल स्पष्ट झाल्याच्या नंतर यावर वक्तव्य करता येईल. पण धनंजय मुंडेजी जे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी निधी अडवला, हे पूर्ण सत्य नाही आहे, हे अर्ध सत्य आहे. जे पत्र त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये जे दाखवलं गेलं किंवा मीडियावर सोशल मीडियामध्ये दाखवलं गेलं, तर खालचं विधान की हा निधी देऊ नये, पण त्याच्या अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या, नगरपालिकेमधल्या ज्या काही गोष्टी असतील गैरव्यवहाराच्या वगैरे, त्याच्याशी संबंधित ते पत्र होतं, ते स्पष्टपणे सोशल मीडियामध्ये दाखवलं नव्हतं. आणि जर धनंजय मुंडे असं म्हणत असतील की गोपीनाथ मुंडेजी गेल्याच्या नंतर त्यांच्या भावनिकतेचा उपयोग पंकजाताईंना झाला, तर निश्चितपणे आताही असंही म्हणता येईल की धनंजय मुंडे यांचे वडील गेलेत, तर त्याही भावनिकतेच्या आधारावर परळीतल्या लोकांनी मतदान केलं की काय, असंही होऊ शकतं. पण विजयाला विजय असतो, पराजय हा स्वीकारायचा असतो. तिथे कुठे कमी पडलो, काय पडलो, पूर्ण निकालाच्या नंतर आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करू. पण अजूनही पूर्ण निकाल स्पष्ट होईपर्यंत आपल्याला याच्यावर पूर्णपणे भाष्य करता येणार. बरं. धनंजयजी, एकूण राज्यभरात सुद्धा राष्ट्रवादीनं फार चांगल्यापैकी यश मिळवल्याचं दिसतंय. ज्या पद्धतीनं विधानसभेत आणि नंतर काही ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा फटका बसला, काय सांगाल याबद्दल? कोणाचं यश आहे हे राष्ट्रवादीच्या राज्यभरातल्या यशाचं, आतापर्यंतचे जे आकडे आहेत त्यानुसार? खरं तर मी राम कदम साहेबांनी माझं अभिनंदन केलं, मी त्यांचं अभिनंदन स्वीकारतो. पण पुन्हा एकदा पूर्ण निकाल लागल्यानंतर ते माझं अभिनंदन करतील अशी अपेक्षा ठेवतो. खरं एकमेव ते भाजपमधले असे प्रवक्ते असतील ज्यांना अंतःकरणापासून आज आनंद होत असेल, कारण धनंजय मुंडेचा या ठिकाणी विजय होतोय. मी कधीही माझे वडील वारल्याचं भांडवल या निवडणुकीत केलं नाही, हे राम कदम साहेबांना कदाचित माहीत नसेल. तशा प्रकारचं राजकारण करणं हे आम्हाला कधी जमलं नाही, ते आमच्या वडिलांनी कधी शिकवलं नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवली आणि परळीकरांना माहिती आहे की परळीकरांच्या कामी कोण येतं, आणि हे या निवडणुकीमध्ये परळीकरांनी दाखवून दिलं आहे. ज्या पत्राचा उल्लेख राम कदम साहेबांनी केलाय, ते पत्र हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण विचारून वक्तव्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. कारण अनेकदा आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा बोललो की हे सार्वजनिक कामाचा निधी आपण थांबवणं योग्य नाही. त्यांनी सुद्धा या पद्धतीनं त्यांच्यावर स्वाभाविक आहे, इथल्या आमदार ह्या महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मंत्री आहेत आणि त्यांचं ते ऐकावं लागेल अशी परिस्थिती असताना त्यांनी निधी आम्हाला मिळू दिला नाही. आणि परळीच्या गैरकारभाराच्या बाबतीमध्ये जे विषय त्यांनी केला, हा मुद्दा भाजपने या निवडणुकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून अर्ध मंत्रिमंडळ इथं सभेला आलं, प्रत्येकाने काढला. आम्ही या ठिकाणी स्पष्टपणाने 2 वर्षातही सांगितलं तुमची सत्ता असताना की परळीत जर काही चुकीचं घडलंय तर सत्ता तुमची आहे, तुम्ही चौकशा करा. 9 चौकशा मुख्य सचिवापर्यंत सगळ्या झाल्या आणि त्या चौकशामध्ये काही सापडलं नाही, तरीही निधी थांबवणं हे चुकीचं आहे. एवढाच एक विषय आम्ही जनतेला सांगितला की एक तर विकासासाठी राज्याची आणि केंद्राची सत्ता असताना तुम्हाला काहीच मिळत नाही, आणि दुसरीकडे मात्र जो मिळतंय अधिकाराने ते सुद्धा मिळू द्यायचं नाही, ही भूमिका काही योग्य नाही. आणि या संदर्भात विकासाच्या पाठीमागं आणि काम करणाऱ्या व्यक्तीच्या पक्षाच्या पाठीमागं परळीच्या जनतेने कौल दिला. प्रशांत दीक्षित आपल्याबरोबर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. दीक्षित सर, तुम्हाला काही विचारायचं आहे धनंजय मुंडेंना? मला धनंजय मुंडे जे म्हणाले ते एक महत्वाचं वाटतं. त्यातलं एक वाक्य की परळीकरांच्या कामी कोण येतो,
याला जनतेने कौल दिला. मला वाटतं अनेक ठिकाणी हाच मुद्दा या संपूर्ण निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे, कारण ही निवडणूक कुठल्याही लाटेवर वगैरे चालणारी नाही. बीडमधील निकाल जरी तुम्हाला अनेकांना अनपेक्षित वाटत असले तरी तिथलं जे काही रियालिटी चेक इकडल्या वृत्तपत्रातनं चालू होतं त्यात धनंजय मुंडेंना आघाडी मिळेल याच्याबद्दल फारशी शंका नव्हती, कारण शेवटी काम करणारा माणूस ही जी मग ते काम कुठल्याही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या मार्गाने लोकांना मदत करण्याचं असो, मुख्यतः संपर्काचं असो, तर भाजपने जरी अनेक मंत्री तिथे घातलेले असले, अनेक पद्धतीने काय म्हणतो कार्पेट बॉम्बिंग टाईप केलेलं असलं तरी लोकांना जो नेहमी सहज उपलब्ध होणारा नेता असतो किंवा जो पक्ष असतो, जो पक्ष तिथे सहजतेने उपलब्ध होतो आणि त्यांच्या समस्या सोडवतो, तर त्याला नेहमी फायदा होतो. जसा तो शिवसेनेला होतो अनेक ठिकाणी, तसा बीडमध्ये आणि परळीत राष्ट्रवादीला होताना दिसतं. बरोबर, केलेलं काम किंवा त्या पक्षाने केलेलं काम याच्यावरच अनेक ठिकाणी निकाल अवलंबून असणार आहे. कुठल्याही पद्धतीच्या लाटेवर किंवा वरून इतकी फंड रिलीज केला वगैरे अशावर ही निवडणूक होणार नाही, असं हे परळीवरनंही कळतं. बरोबर. विजय चोरमारे आहेत, धनंजयजी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत. विजयजी, तुम्हाला असं वाटतं की याच्यातनं पालकमंत्री ज्या आहेत बीडच्या पंकजा मुंडे यांची जी घोडदौड आतापर्यंतची होती त्याला कुठेतरी लगाम बसेल आणि धनंजय मुंडे यांची पुढच्या काळातली घोडदौड राजकीय अधिक जोरात होईल? ते तर स्वाभाविकच आहे. परळीच्या लोकांनी आपल्याला माता नको नेता हवाय असा कौल दिलाय असं मला वाटतं. कारण भगवानगडावरनं जे पंकजा मुंडे म्हटलं तर लोकांना नेता हवाय आपलं काम करण्यासाठी, आपल्या ज्याच्यापर्यंत आपण आपली गाराणी घेऊन जाऊ असा नेता हवा आहे त्यांना, आणि हा कौल त्याने दिलेला आहे. आणि मला वाटतं पंकजा मुंडे गेल्या काही अलीकडच्या काळात राजकारणात ज्या पद्धतीनं त्यांचं वर्तन व्यवहार होता, ज्या भगवानगडाच्या मेळाव्यामध्ये त्यांचा आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या सदस्यांचा जो उर्मटपणा होता, मला वाटतं त्यांनी धनंजय मुंडे यांनी जरा महादेव जानकर यांनाही आभार मानावे स्वतंत्र फोन करून, कारण त्यांचाही काही त्यांना अकादर त्यांना तिथं शिल्की विशेषणं त्यांच्यासाठी वापरली होती त्यांनी केलेल्या कामासाठी, तर त्यांनी त्यांचे आभार मानले, त्याचाही त्यांना फायदा झाला असावा. पण एकूण खरं तर धनंजय मुंडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत इथं खूप चांगली लढत दिली होती. अतिशय कठीण परिस्थितीत लढवली. महाराष्ट्रातली सगळ्यात निवडणूक होती धनंजय मुंडे यांनी, आणि खूप कमी फरकानं ते पराभूत झाले ते एवढ्या मोठ्या निवडणुकीत सुद्धा. आणि आता परळीची जनता ही त्यांच्या बरोबर आहे, त्यांनी केलेल्या कामांच्या बरोबर आहे. मला वाटतं या सगळ्या विजयाच्या नंतर परळीतल्या जनतेला आणि बीडमधल्या जनतेला काय सांगाल? हॅलो धनंजयजी, माझा आवाज येतोय? बीडमधल्या आणि परळीतल्या जनतेला काय सांगाल या विजयानंतर? नाही, परळीच्या जनतेने फार मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये आपले मतरूपी आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे उभे केलेत. आम्ही परळीकर जनतेला या निवडणुकीमध्ये जे वचन दिली ते येणाऱ्या 5 वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत. परळी ही अतिशय चांगलं शहर म्हणून या मराठवाड्यातलं आम्ही पुढे आणणार आहोत. जो शब्द दिलाय तो आम्ही शब्दाला पाळणार आहोत, आणि या परळीच्या जनतेची मी अनंत उपकार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरू शकत नाही. हा विजय परळीच्या जनतेला मी समर्पित करतो, स्वर्गीय अण्णांना मी समर्पित करतो.